नागपूरमधील भूमाफिया दिलीप ग्वालम्सबी पीडित प्लॉटधारकांचं जोरदार प्रत्युत्तर सध्या पाहायला मिळतंय। एबीपी माझाने या संदर्भातली बातमी दाखवलेली होती। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, हे प्रकरण नेमकं काय आहे आणि काय सध्या घडतंय? ज्ञानदा, नागपुरात दिलीप ग्वालबंसी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अनेक सोसायट्यांवर, अनेक मोकळ्या प्लॉट्सवर कब्जा केलेला होता। त्यामुळे नागपुरात शेकडोंच्या संख्येने प्लॉटधारक जे आहेत ते पीडित होते आणि पोलिसांकडे तक्रारींचा पाऊस पडत होता। जेव्हापासून प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी येऊ लागली, एबीपी माझाने सातत्याने ही बातमी दाखवली, त्याच्यानंतर आज सचिन हाऊसिंग सोसायटी जी दाभा रोडवर आहे, ती सेवानिवृत्त शिक्षकांची सोसायटी आहे, त्या ठिकाणी दिलीप ग्वालबंसी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी लग्नासाठीचा हॉल आणि लॉन जो आहे तो अवैधरित्या बांधून ठेवलेला होता आणि तिथे शिक्षकांना जाण्यास गेले अनेक वर्ष मज्जाव केला जात होता। मात्र आता पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आणि प्रसारमाध्यमांनी बातमी दाखवल्यानंतर हे सर्व सेवानिवृत्त शिक्षक सकाळपासून जेसीबी घेऊन त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी जो अवैध लॉन आणि अवैध सभागृह बांधण्यात आलेला होता तो पाडण्याचं काम सध्या सुरू आहे। त्यामुळे नक्कीच जे पीडित प्लॉटधारक आहेत त्यांनी आता भूमाफियाला चोख प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे। ज्ञानदा, रजत, धन्यवाद या माहितीबद्दल।